25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान तयार झालं आणि प्रत्येकाला आपापले हक्क मिळाले. इथेपर्यंत माणसाला माणूसपणे जगण्याचाच अधिकार मिळाला असं नाही, तर प्राण्यांनाही आपापले अधिकार मिळाले. पण संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती त्रास झाला, किती व्याधी होती त्यांना, त्याकडे कोणाचंही लक्ष गेलेलंच नव्हतं. डॉक्टरांनी कितीतरीदा त्यांना आराम करून म्हणून आराम करायला सांगितलं, पण बाबासाहेबांनी सांगितलं की माझा जीव गेला तरी चालेल, पण मला हे संविधान पूर्ण करायचं आहे. वास्तविक पाहता आज जर आपण बघत असेल, ज्या दिवसपासून संविधान लागू झालं त्या दिवसपासून खरोखर येणाऱ्या म्हणजे कितीतरी पार्ट्या गेल्या असतील, पण संविधान एक दिवसासाठी तरीही इमानदारीने कोणी लागू केलं का? 1 महिन्यासाठी जरी संविधान इमानदारीने जर लागू केलं असतं तर भारताची जी स्थिती आहे ही स्थिती वेगळीच काहीतरी राहिली असती. संविधान सभेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण दिलेलं होतं ते तंतोतंत खरं होताना दिसत आहे. कारण की गरीब आपला हक्क विकेल. म्हणजे आपण जर बघितलं तर बिहारमध्ये 10,000 हजार रुपयात आपली मताची जे मतं विकले ते गरिबीमुळंच, आणि त्यांना स्वतःचा हक्क माहीत नाही, कारण की अशिक्षितपणा. त्यामुळं ह्या ज्या घटना घडत आहे, ह्या घटना घडण्याच्या मागे जर काही आपण बघितलं तर संविधानाला कुठे ना कुठे नसते नाबूद करणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लपवण्याचा हे खूप मोठं षड्यंत्र विदेशी लोकांचं दिसतं आपल्याला. त्यांनी हे पण सांगितलं होतं की नेते भक्ती जर सुरू होणार तर लोकशाहीचं अस्तित्व टिकणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगून दिलेलं होतं. पण आजही कुठे ना कुठं आपलं डोळे मिटून आणि अंधभक्ती केली जात